डोळ्यांसमोर दिसत असतानाही जिथे जाता येत नाही ते ठिकाण म्हणजे क्षितिज. डोळ्यांसमोर दिसत असतानाही जिथे जाता येत नाही ते ठिकाण म्हणजे क्षितिज. आणि आपल्या हातावर लिहिलेले असतानाही जे बदलता येत नाही ते म्हणजे आपले नशीब. आपल्या हातावर लिहिलेले असतानाही जे बदलता येत नाही ते म्हणजे आपलं नशीब. क्षितिज साक्षात नसतानाही ते समोर दिसते. क्षितिज साक्षात नसतानाही ते समोर दिसते. आणि आपलं नशीब आपल्या जवळ असतानाही ते नेहमी का बसते. तो भास्कर रोज त्या कोवळ्या बायाच्या प्रकाशला घेऊन येतो. तो भास्कर रोज त्या कोवळ्या बायाच्या प्रकाशला घेऊन येतो. आणि तोच दिनकर आपल्या दिनक्रमानुसार आपलं कार्य पूर्ण करून जसा एखादा म्हातारा घोंगड्यात घुसावा तसा चांदण्याच्या थंडगार चादरीत घेतो विसावा. ते ठिकाण म्हणजे क्षितिज. लोक म्हणतात की आपल्या तळ हातावर लिहिलेलं असतं आपल्या आयुष्याचं भविष्य. लोक म्हणतात की आपल्या तळ हातावर लिहिलेलं असतं आपल्या आयुष्याचं भविष्य. तरी पण जे आपल्याला बदलता येत नाही ते म्हणजे आपलं नशीब. उद्याच्या दिवसात काय काय होणार हे कुणालाच माहीत नाही. उद्याच्या दिवसात काय काय होणार हे कुणालाच माहीत नाही. आपल्या आयुष्यात कधी कुठे काय होणार हे आपल्यालाच माहीत नाही. हे आपल्यालाच माहीत नाही. क्षितिजाचा अंत शोधता शोधता डोकं चक्रावून जाईल. क्षितिजाचा अंत शोधता शोधता डोकं चक्रावून जाईल. आणि नशिबाची वाट थोडी अवघड जाईल. मगच तुम्हाला कळेल क्षितिज हा एक भरम आहे आणि आपलंच नशीब थोडं नरम आहे. क्षितिज हा एक भरम आहे आणि आपलंच नशीब थोडं नरम आहे. म्हणूनच सांगतोय डोळ्यासमोर दिसत असूनही जिथे जाता येत नाही ते ठिकाण म्हणजे क्षितिज. आणि आपल्या हातावर लिहिलेले असतानाही जे बदलता येत नाही ते म्हणजे आपलं नशीब. ते म्हणजे आपलं नशीब.